ऑनलाईन पैसा कमाय, ह्याच गोष्टी सर्व सोशल मीडियावर चालतात. मला जिथं कुठं असा व्हिडिओ आला त्याच्या पाठीमागे सगळं कॉमेंट सेक्शन भरून चाललंय, कसं कसं, हाऊ, इंटरेस्टेड, डिटेल्स, मोर डिटेल्स. अरे मित्रांनो, एवढं सोपं जर राहिलं असताना ऑनलाईन पैसे कमावणं, हे खूप 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 पुढं गेलं असतं. मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत, मी सांगतो तुम्हाला काय काय ऑनलाईनमध्ये तुम्ही काय पाहिलेलं आहे, काय वर्क काय चालतं ऑनलाईनमध्ये. वेबसाईट डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, आणखी काय असतील 2-4 आणखी गोष्टी वर्क फ्रॉम होममध्ये किंवा ऑनलाईन वर्कमध्ये. ऑनलाईन वर्कमध्ये किंवा वर्क फ्रॉम होममध्ये जे ड्रॉप शिपिंग पाहिली असाल तुम्ही, आणखी या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला फिवरवर, अपवर्कवर किंवा फ्रीलान्सरवर तुम्हाला एक रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर केल्यानंतर तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटी येतात, वर्क ऑपॉर्च्युनिटी येतात सॉरी, आणि ते आपल्याला घ्यायच्या राहतात, ग्रॅब करायच्या राहतात. आणि ते भेटतात का नाही, त्याच्यासाठी आपल्याला टोकन, काही कनेक्ट्स, वेगवेगळे नाव राहतात, काही स्टार राहतात, काही कुपन्स राहतात. ते आपल्याला अगोदर फिवरवर, अपवर्कवर आणि फ्रीलान्सरवर विकत घ्यायला लागतात. विकत घेतल्यानंतर जर कुठून काही जर एक प्रोजेक्ट आलं तर त्या प्रोजेक्टला ग्रॅब करण्यासाठी आपल्याला आपल्याकडले कनेक्ट द्यावे लागतात त्यांना. म्हणजे जर कुठलं प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी 20 कनेक्ट मला द्यावं लागतात, 20 माझ्याकडे ते स्टार द्यावं लागतात त्यांना. आणि त्या स्टारची किंमत अगोदरच मला फिवरवर, अपवर्कला किंवा फ्रीलान्सरला द्यावी लागते. म्हणजे ते काम मिळवण्यासाठी मला पैसा द्यावा लागतो त्यांना. आणि भेटल नाही भेटल ह्याच्यामध्ये कुठलीच गॅरंटी नाही. मी ह्याच भानगडीमध्ये 500 ते 550 कॉईन्स किंवा ते कनेक्ट्स किंवा ते स्टार कुपन्स मी घातलेले आहेत, मला एकही काम भेटलं नाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. का? मी तुमच्यासारखाच नव्हता, मला एक्सपिरियन्स नव्हता, माझा पोर्टफोलिओ रेडी नव्हता, माझ्या कुठल्या रिझ्युमे चांगली रेडी नव्हते, माझ्याकडे केलेल्या प्रोजेक्टचा अनुभव नव्हता, माझ्याकडे काहीच नव्हतं. मग काम कसं भेटेल, कुठल्या बेनिफिटवर? आणि माझ्यासारखा आळशी माणूस फक्त पायावर पाय टाकून मला काम भेटावं आणि कुठलंही क्लायंट मला एडिट किंवा बदल सांगू नये, आणि मी म्हणलं ते फायनल डन, पेमेंट, या विषय संपला, असा प्रकारचा माणूस होतो. पण नाही मित्रांनो, खूप सारा घासघीस केल्यानंतर मला गोष्टी कळाल्या ऑनलाईन, की ऑनलाईन असं नाही जाऊ शकत आपण कामाला. ऑनलाईन असं, त्याच्यासाठी आपल्याकडे एक मजबूत बेस पाहिजे एक्सपिरियन्सचा. मग मी लोकल मार्केटमध्ये सर्च केलं, काही दुकानदाराकडे गेलो, स्वतःहून गेलो. सर, मी तुमचा हा व्हिडिओ बनवून देतो दुकानचा, तुम्ही फक्त बघा, बघितल्यानंतर मला काय पेमेंट द्यायचे तुम्ही द्या. मग मी पहिल्या दिवशी जायचो, त्यांच्या त्या फ्लोअरचा, एंट्रन्सचा, मधला, त्यांच्या त्या ह्याचा शोकेसचा व्हिडिओ बनवून घरी यायचो आणि घरी बसून मोबाईलमध्येच एडिटिंग करून मग त्यांना दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ दाखवायचा, सर हा असा व्हिडिओ बनलेला आहे तुमचा. काही क्लायंट 90% चांगले होते, 95% चांगले होते, वा वा बहुत अच्छी बनाय, चांगलं बनवलं, खूप चांगलं, हे घे एवढे पैसे, ते घे तेवढे पैसे, असे म्हणत होते मला. आणि मी ते घेत होतो, ठेवत होतो. मी कुणाला घासघीस नाही केली, बार्गनिंग नाही केली, कमी झाले असे झाले. आणि त्या गोष्टी, आणि तेच लोक दुसऱ्या दुकानदाराला प्रमोट करायचे त्यांच्या निशमधल्या, की नाही अरे व्हिडिओ कुठून बनवला, खूप चांगला बनवला तुम्ही. आणि ते माझा नंबर देत होते आणि मला मित्रांनो कॉल चालू झाले, व्हिडिओ बनवता का तुम्ही? हो. मी म्हणलं प्रोडक्ट व्हिडिओ, तसं काही नाही, पण मी एक दुकानचा व्हिडिओ बनवतो. हे असं माझं तिथून थोडंसं इन्कम चालू झालं. इन्कम चालू झाल्यानंतर मला थोड्या गोष्टी चांगल्या वाटू लागल्या. मग मी म्हणायचं त्यांना, सर तुमच्या दुकानचा लोगो नाही आहे, परफेक्ट लोगो बनवून देऊ का? तर ते म्हणायचे फीस काय काय? मला 3D 2D लोगो अशा टाईपमध्ये मी त्यांना लोगो बनवून द्यायचा. त्याच्यानंतर त्यांच्या छोट्या दुकानसाठी लागणारे सण, उत्सव किंवा फेस्टिवलचे बॅनर मी त्यांना एडिट करून द्यायचो मोबाईलवरूनच. माझ्याकडे गॅलेक्सी A14 A14 मोबाईल होता, त्याच्यामध्येच मी द्यायचं ते बनवून. आणि माझं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता, हळूहळू पैसा यायला चालू झाला होता. मग मी म्हणजे काम वाढवायचं, तर वाढवायचं कसं? आणि माझ्याकडे PC नाही, लॅपटॉप नाही, या सगळ्या गोष्टी नाहीत, त्याच्यामुळं परेशान राहायचो. आणि मी म्हणलं ना थोड्या वेळाखाली, की माझ्यासारखं आळशी, थोडे पैसे आले की चल निवांत, आपला असं पैसे संपले की परत कामाला बाहेर. तर हा कुठंतरी अप्रोच चुकीचा होता माझा. पैशानं पैसा येतो हे गोष्ट समजायला मला उशीर लागला, म्हणजे खूपच उशीर लागला मला. पैसा असल्यावरच पैसा येतो, पैसाच पैशाला खेचतो, ह्या सगळं सरळ सिंपल गणित मला समजायला वेळ लागला. आणि मग मी माझं काम सुरू केलं. मग त्याच्यामध्ये जे ऑनलाईन भेटेल, जे वेबिनार भेटतील, पेड भेटतील, फ्री भेटतील, यूट्यूबवर व्हिडिओ भेटतील, या सर्व गोष्टीमध्ये मी सर्चिंग केलं. आणि वेबसाईट कशी बनवतात नॉन कोडिंग प्लॅटफॉर्मवर, व्हिडिओ एडिटिंगसाठी टूल्स कोणते आहेत, ग्राफिक डिझायनिंगसाठी टूल्स कोणते आहेत, कसे वापरतात, काय करतात, या सर्व गोष्टीचा एक एक करून मी अभ्यास केला. आणि माहीत नाही मित्रांनो, चमत्कारिकरित्या आहे ना,
माझा एक पोर्टफोलिओ बनवून केला. आणि एका माझ्या मित्रानं म्हणलं, अरे तू जेवढे प्रोजेक्ट केलेले आहेत ना ते कुठं सेव्ह ठेवतो? मी म्हणलं सेव्ह ठेवायचे काय, क्लायंटला पोहोचलं डिलीट, संपला विषय. अरे ते नको करू, एवढं छान तुला ड्राईव्हची सुविधा भेटते गुगलच्या, ईमेल ID क्रिएट कर वेगवेगळे आणि 15 GB पर्यंत तुझं स्टोरेज राहतं, करून ठेव. आणि त्यांनीच मला सांगितलं की एक ड्राईव्हवर लिंक बनवून ठेव, त्याच्यामध्ये तुझ्या कामाचा पोर्टफोलिओ बनला पाहिजे. प्रोजेक्ट वाईज नावाने तिथं ते तू एक पोर्टफोलिओ बनव. आणि बनवलं मित्रांनो. आणि मी एक 9 ते 10 महिन्यामध्ये मी ते प्रेझेंटेशन म्हणून ती लिंक मी शेअर केली आहे त्या कंपनीला. म्हणजे इथल्या लोकलचीच कंपनी होती आणि मी ती शेअर केली. आणि पोर्टफोलिओ पाहिला त्यांनी, दुसऱ्या दिवशी मला फोन केला, तुम्ही या. आणि गेल्यानंतर त्यांनी माझा तो व्हिडिओ दाखवला की हा व्हिडिओ तुम्ही बनवला का? म्हणलं हो. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये बनवला? मला तेव्हा अक्कल नव्हती. मी म्हणलं मोबाईलमध्ये बनवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते थोडेसे डिस्ट्रॅक्ट झाले किंवा डिसअपॉइंटेड झाले की बाबा नाही, आणि थोडंसं 19-20 त्यांचं काम मला द्यावं नाही द्यावं असं चालू होतं. म्हणजे 100% काम मला भेटणार होतं, मी फक्त म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये बनवलेलं आहे, तर कुठंतरी काम ते माझ्या हातातून निघून जाऊ लागलं होतं आणि मला त्याची जाणीव झाली होती. मी जात होतो निराश होऊन. पण त्यांचे जे HR डिपार्टमेंटचे किंवा जे काही होते त्यांनी मला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर मला म्हणले बसलं, मी पाणी पिलं. आणि त्यांनी म्हणले की तू मोबाईलमध्ये एवढे छान करू शकतो, तर तू PC लॅपटॉपवर किती चांगलं करू शकतील. ह्याच एका बेनिफिटवर आम्ही तुम्हाला एक सॅम्पल प्रोजेक्ट देतो, तर त्या सॅम्पल प्रोजेक्टवर तू काय काम करून दाखवतो मला 2 दिवसामध्ये दाखव. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू की तुला काम द्यायचं की नाही द्यायचं. बाकी ह्या बघ तुझ्यासोबतच्या ॲड एजन्सी किंवा क्रिएटर्स आमच्यासोबत किती आलेले आहेत, त्यांनी मला दाखवलेलं त्यांचं कोट केलेले, त्यांचे ते काय म्हणतात टेंडर घेण्यासाठी दिलेले ते गोष्टी त्यांनी दाखवल्या. आणि त्यांची खूप मोठी टीम आहे, म्हणजे 10-15 लोक राहतात, 30-40 लोक आहेत. पुण्याच्या पण कंपन्या आलेल्या आहेत. पण तू नांदेडचा आहेस आणि लोकलचा आहेस, तर मग आपण गोष्टी बघू. तर मग मी ते सॅम्पल प्रोजेक्ट घेतला. आणि त्यांनी म्हणलं होतं Adobe प्रीमियरमध्ये किंवा आफ्टर इफेक्टमध्ये हा प्रोजेक्ट पाहिजे मला. आणि माझ्याकडे तेवढं नव्हतं, साधी PC नव्हती आणि मी कसं चालवणार. मित्र होता, मित्राला सांगितलं माझा लॅपटॉप देशील का एक दिवस, तो मला असं असं काम. तर लॅपटॉप देतो पण माझ्याच रूमवर बसून तुला करावं लागेल जे करायचं. म्हणलं ठीक आहे. रात्रभर तिथं राहून ते प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यानंतर तो प्रोजेक्ट मी त्यांना प्रेझेंट केला. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी त्यांच्या स्क्रीनवर तो प्रोजेक्ट बघितला आणि मला ते काम भेटलं. मित्रांनो, लाईफ मधलं सगळ्यात मोठं काम भेटलेलं होतं ते. बऱ्यापैकी तिथून माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्या घरी PC आला, PC घेतला आणि PC वरती मी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर ऑनलाईन मध्ये मी सर्च करत राहिलो, गोष्टी शिकत गेलो. आणि जे मी ग्राउंड लेवलला राहून, मी जे लोकलला राहून जे काम केलेलं आहे ना, त्याची व्हॅल्यू काय होती मला समोर भविष्यात कळत होती. त्याच्यामुळं आज ह्या घडीला डायरेक्ट काम भेटल हे काढून टाका. ऑनलाईन काहीच भेटत नाही, कुठतरीही तुम्हाला वर्क भेटत नाही, काहीच भेटत नाही. तुमच्याकडं एक्सपिरियन्स पाहिजे. मी स्वतः 12वी पास आहे, माझ्याकडं कुठलाच डिप्लोमा नाही, कुठलीच डिग्री नाही, कुठल्याच गोष्टी नाहीत माझ्याकडं. पण मी आज एक्सपिरियन्सच्या जीवावर या सगळ्या गोष्टी हँडल करतो. मी कॉपी पेस्ट करतो का? हो, मी कॉपी पेस्ट करतो. मला जर कोणती गोष्ट कळत नसेल तर मी जाऊन बघतो, कुठलाही व्हिडिओ बघितल्यानंतर मग मी स्वतः इम्प्लिमेंट करून त्या गोष्टी तयार करतो. याला जर कॉपी पेस्ट म्हणायचं असेल तर कॉपी पेस्ट बिलकुल म्हणा. आणि कुठला गुरुजी जर विद्यार्थ्याला सांगत असेल आणि त्याचं आकलन करून जर विद्यार्थी करून पास होत असेल तर त्याला कॉपी म्हणत असाल तर हो ठीक आहे, मी कॉपीच करतो, मी बघतो आणि मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करतो. मित्रांनो, अशाच चांगल्या व्हिडिओसाठी, ही झाली स्टोरी, या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझं चॅलेंज आहे, कमीत कमी 1000 इन्कम तुमचं मी एका व्हिडिओद्वारे करून देऊ शकतो. धन्यवाद.